ताई, स्वामी समर्थ. आज आपला गुरुचरित्र पारायणचा 6वा दिवस आहे. बरोबर. मग आज कोणता याग आहे? श्री स्वामी समर्थ ताई, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज वगैरे करून श्री स्वामी समर्थ महाराज ब्रह्मदूत मोरे दादा तुमच्या आमच्या सगळ्यांचे सतत असताना श्री गुरु मोर्यांना त्रिवार बंधन. आज 6वा दिवस ताई. आज 2 याग आहेत, रुद्रयाग आणि मल्हारी याग. पहिला रुद्रयाग होईल, दुसरा मल्हारी याग. मग रुद्र यागसाठी काय काय तयारी केलेली आहे? त्याला साहित्य काय काय लागतं? साहित्य हे बघा, रुद्रयाग म्हणजे भगवान शिवांचा याग आहे. हे धुतलेले पांढरे तांदूळ आहेत. मी त्याच्यात हात नाही घालणार, कारण देवाचं एक जेवण असतं ते. त्याच्या सोबत त्या बेल फळ फोडलेले वाळवलेले आहेत. ही पण आहुती तिकडे जाणार आहे. परत साखर घेतलेली आहे आम्ही. परत बेलाचे पानं घेतलेले आहेत. पानं कुठे ठेवले काय माहिती. ते पानांची पण आहुती दिली जाईल. आणि बेलाच्या समिता म्हणजे छोट्या छोट्या काड्या, ती एक समिता स्वाकार केला जाईल समिधांनी. एवढं रुद्रयागासाठी लागतं. आणि रुद्र याग केल्याचे फायदे काय ते पण सांगा मला. रुद्रयागामुळे बरेच घरांमध्ये अशांती असते, बऱ्याच घरांमध्ये अकाल मृत्यू येतो, सुखसमृद्धी अशी हरून जाते. जर आपण हा याग केला, रुद्राभिषेक केला भगवान शिवाच्या अंगावर, तर आपल्या घरात सगळी सुखसमृद्धी, अकाल मृत्यू टळतो आणि सगळे प्रश्न आपले सुटतात. एकाच दिवशी 2 याग आहे. मग मल्हारी यागची पण माहिती द्या थोडीशी, आणि त्याला साहित्य काय काय लागतं ते पण सांगा मला. होत आहे. श्री स्वामी समर्थ. कारण भगवान शिवांचाच अवतार मल्हारी मार्तंड आहेत, म्हणून एका दिवशी 2 याग केले जातात. मग बघा, मल्हारी यागाचीच आता विडे तयार केलेले आहेत. या विड्यात बघा 2 नागिनचे पानं ठेवलेले आहेत, लिंबू ठेवलेला आहे, सुपारी, बदाम, खारीक, भंडारा, वेलदोडा आणि लवंग अशा 18 विडे केलेले आहेत. मल्हारी सप्तशती वाचून ही प्रत्येक अध्यायाला हा विडा दिला जाईल. आणि हे आपले सेवेकरी असतात ना, त्यांच्याकडे बघा हा पिवळा तांदूळ केलेला आहे, मल्हारीचा आहे. तर पिवळा भगवान शिवांचा आहे, तर पांढरे तांदूळ. हो, अशी सेवा होणार आहे. आज दिवसभर भरपूर सेवा आहेत ताई. तर मी सांगते अजून तुम्हाला म्हणजे पुढचं. आता 2 याग आहेत. मग दोघं यागला वेगवेगळे यजमान बसतात का एकच जोडी बसते? नाही, जोडी बसू शकते एक, परंतु मग प्रत्येकाला सेवा केली पाहिजे म्हणून वेगवेगळे बसवतो आपण. मल्हारी याग आहे, त्याचे काही महत्त्व सांगा तुम्ही. मल्हारी यागाचं असं ताई, बऱ्याच घरांमध्ये पितृदोष असतात, मुलं हट्टी असतात, मुलामुलींचे लग्न जमत नाहीत, तर ह्या यागामुळे पटापट आपले प्रश्न सुटतात, मुलामुलींचे लग्न जुळतात, जे झालेले लग्न आहेत ते टिकतात. आजकाल खूप आवड परिस्थिती झालेली आहे. जर ही सेवा केली तर आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टिकून राहतात. पूर्वजन्मीचे काही शाप ताप तळतळाट असतो, तर त्याचं सुद्धा निवारण मल्हारी यागाने आपलं होत राहतं. आपण ही सेवा इथे केंद्रात खूपच छान करतोय ताई, कारण की आपल्याकडनं बाहेर होऊ शकत नाही. ब्राह्मणाकडे गेलो तर ते दर्शना जास्त घेतात आणि पूर्ण अशी परिपूर्ण सेवा होत नाही. त्याच्यामुळे माझं तर सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही केंद्रात अवश्य या आणि सगळ्या सेवेचा लाभ घ्या. बरोबर बरोबर. विनामूल्य सेवा दिल्या जातात तिथं ताई. श्री स्वामी समर्थ ताई. आपल्या प्रेसवाल्या मावशी पण भरपूर मदत करतात. तयारीसाठी त्या बाहेर गेलेल्या होत्या, आता काकज माता घरी गेलेल्या आहेत.